हीच ती जागा जिथून सह्याद्रीच्या घाटावाटावर नजर ठेवली जायची आणि हाच तो किल्ला ज्याला इतिहासात कोकणचा दरवाजा असं म्हटलं जायचं। सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये ढगांच्या कुशीत विसावलेला आणि इतिहासाच्या पानावर अजरामर झालेला हा आहे राजमाची किल्ला। इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणची स्वारी केली आणि अनेक महत्वाचे किल्ले स्वराज्यात सामील झाले, त्यातलाच एक राजमाची। पण राजमाचीचं महत्व केवळ किल्ला म्हणून नव्हतं, त्या काळी त्याला कोकणचा दरवाजा असं म्हटलं जायचं। देश विदेशातून कोकणात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर या किल्ल्याची करडी नजर असायची। जसा जीवदन किल्ल्याचा नाणेघाट व्यापार आणि जकातासाठी प्रसिद्ध होता, तसाच हा मार्गही व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा होता। कोकणात माल घेऊन जाणारे व्यापारी या घाटातूनच प्रवास करायचे आणि महत्वाचं म्हणजे या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजमाची किल्ला स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा किल्ला मानला जायचा। या किल्ल्यावरून घाटवाटा, व्यापारी हालचाल आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते। म्हणूनच राजमाची हा फक्त किल्ला नव्हता, तर स्वराज्याचा जाता प्रहरी होता। असंही म्हटलं जातं की या परिसराचा इतिहास तब्बल 2000 वर्षापूर्वीहून जुना आहे। किल्ल्यावर दिसणारे लहान लहान प्राचीन लेणी या भूमीच्या प्राचीन वारशाची साक्ष देतात। या लेण्या पाहताना आपण इतिहासाच्या कितीतरी शतकामागे पोहोचल्यासारखं वाटतं। आजही राजमाची गाठण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत, एक लोणावळा मार्गे आणि दुसरा कर्जत मार्गे। घनदाट जंगल आणि निसर्गरम्य वाटांमधून जाणारा ट्रेक प्रत्येक पाऊल तुम्हाला इतिहासाच्या जवळ नेतं। प्रत्येक तटबंदी तुम्हाला स्वराज्याची गाथा सांगते, प्रत्येक दगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देते। हा आहे राजमाची, कोकणाचा दरवाजा, व्यापारी मार्गाचा रक्षक आणि सह्याद्रीच्या इतिहासातील एक अजरामर अध्याय। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। चला, जय शिवराय।